तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तसं म्हणाय गेलं तर मित्रांनो, तर आजचा दौरा आपला जरा लांबच आहे. मग इकडे आलो बघा पेट्रोल पंपावर तेल टाकायला. आपण तेल बिल टाकून घेतलं बघा आणि चाललो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आता तुम्ही सगळीजण म्हणणार आजचा दौरा कुणीकडे आहे, तर आजचा दौरा आज आपला आहे कराडला. जसं नॅशनल हायवेला आलो आणि जसं वॉटर मध्ये आपण प्रवेश केला तसं पावसाचं आगमनच झालं बघा. आता जसा पाऊस कमी आला तसा आपण गेलो बघा आपल्या गाडीजवळ. गाडीला पुसून बिसून त्याच्यावर बसून आपण पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली बघा. वॉटर मधनं निघलो तसं आपल्याला पुढे आल्यावर पावसानं पाक भिजवूनच टाकलं बघा. पाऊस कमी झाल्यावर आपण जी भिंगरी करत आलो बघा, तर एकदाच आपण येऊन पोहोचलो कराडमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणणार कराडला का आलाय. कराडला मित्रांनो आपण आलो प्रीती संगम या घाटावर फिरण्यासाठी. ती इथं असणारी जी मंदिर आहेत ना, त्या प्रत्येक मंदिराला आपण पाया वेळा पडून दर्शन घेऊन आपण आलो बघा इकडे घाटाच्या दिशेने. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रीती संगमाविषयी थोडक्यात जरा माहिती सांगतो बघा. कराड हे कृष्णा आणि कोयना या दोन पवित्र नद्यांच्या प्रीती संगमावर वसलेले प्राचीनतम शहर आहे. कृष्णा व कोयना या नद्या सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वराचे स्थानानजीक एके ठिकाणीच उगम पाहून विरुद्ध दिशांना वाहत जातात आणि कराड नजीक पुन्हा एकरूप होतात. कराडच्या वायव्येकडून संतपणे वाहत येणारी कृष्णा शहराजवळ येताना दक्षिण वाहिनी झाली असून पश्चिमेकडून धावत येणारी कोयना शहरानजीक आल्यावर उत्तरभामुखी होऊन कृष्णेस सामोरी जाते. या दोघींचा प्रीती संगम शहराच्या निकट वायव्य दिशेस होऊन कोयना ही कृष्णारूपी होते. तर मित्रांनो बघा, ही होती थोडक्यातच जरा माहिती. तर जरा फिरून आपल्याला लागलेले बघा, त्यामुळे इकडे आपण आलो बघा वडापाव घ्यायला. मग इकडे बघा पैसे ऑनलाईन मारून यांना वडापाव असा घेऊन आपण इकडे आलो आतमध्ये. आल्यावर इथं बघा बाकडा हुडकून इथं बाकड्यावर बसलो. वडापाव बघा असं सोडून गरम गरम हातात वगैरे घेऊन असा खात बसलो बघा. या खायला वडापाव. वडापाव खाऊन बघा इथं जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये असं फिरून बिरून बघा जरा घेतलो. इथं जरा आल्यावर मन प्रसन्नच झालं मित्रांनो आपलं. त्यामुळे बघा तुम्हाला जर सुट्टी वगैरे असली तर तुम्ही पण एकदा प्रीती संगम या घाटावर जाऊन एकदा निवांत फिरून या. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा.